जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण आता 7व्या दशकातील 7व्या समासापर्यंत येऊन पोहोचलो। या समासाचं नाव आहे साधन प्रतिष्ठा। मागच्या समासाच्या शेवटी समर्थ म्हणाले किंवा सद्गुरू श्रोत्याला शिष्याला म्हणाले की आत्मज्ञान झालेला साधक कशा प्रकारे राहतो याचं निरूपण आता पुढे करतो। पण या समासाची सुरुवात एकामागून एक प्रश्नांनी आणि शंकांनी झाली। आत्मज्ञान झाल्यानंतरचं वर्तन हा प्रश्न बाजूलाच राहिला आणि शिष्य सद्गुरूंना काही स्वाभाविक प्रश्न विचारायला लागला। प्रश्न आहेत परब्रह्माबद्दलचे। आता परब्रह्माबद्दलचं सगळं विवरण करून झालेलं आहे। कसं ते शब्दातीत आहे, कसं ते द्वैत अद्वैत याच्याही पलीकडे आहे, मोक्ष मुक्ती याच्याही पलीकडे आहे, कसं ते गुणांच्याही पलीकडे आहे, वगैरे वगैरे। तरीसुद्धा शिष्य प्रश्न विचारतोय। त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याची प्राप्ती झाल्याशिवाय, म्हणजे परब्रह्म वस्तूची प्राप्ती झाल्याशिवाय तिथून पुढच्या वर्णनाला काही महत्त्व राहणार नाही। आपण एकामागून एक या ओव्या पाहत जाऊया। विस्तृतपणे शिष्यानं श्रोत्यानं प्रश्न विचारलेला आहे। समासाच्या सुरुवातीला श्रोता म्हणतो, वस्तूसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार। तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता, ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे। आता शिष्य काही त्याच्या मनचं बोलत नाहीये। हे ज्ञान सद्गुरूंनीच दिलेलं आहे, वेदांमध्ये श्रुतींमध्ये आहे। आत्मवस्तूची कल्पना करण्याचा प्रयत्न करावा तर ती मुळात निर्विकल्प आहे। म्हणजे काय? कल्पनेमध्ये आत्मवस्तू बसत नाही। आता कल्पना करतं मन, त्यामुळे मन त्या आत्मवस्तूपर्यंत पोहोचू शकत नाही हे तर उघडच आहे। तिथं मग कल्पनेचा शिरकाव कसा होणार? ही शंका शिष्य अशासाठी विचारतोय कारण सद्गुरूंनीच शुद्ध कल्पनेबद्दल विवरण केलेलं आहे की तू शुद्ध कल्पना धर आणि मग नंतर दोन्ही कल्पना टाकून दे। पण ब्रह्मवस्तू आत्मवस्तू अशी आहे की तिथे कल्पनाच राहत नाही, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार। प्रश्न असा की मग अशा अकल्पित असलेल्या निर्विकल्प असलेल्या ब्रह्मवस्तूची आत्मवस्तूची कल्पना कशी करायची? तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता, त्याची कल्पना करायला गेलं तर हाताला काहीही लागत नाही आणि ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे। मनाला वस्तूची ओळखच होत नाही, उलट भ्रम पदरात पडतो। म्हणजे इथे शिष्याची मुख्य अडचण अशी आहे की साधनेला सुरुवात कशी करावी। सुरुवात करायला काहीही केलं तरी ते द्वैतामध्येच येणार आणि द्वैतामध्ये एकदा आपण गेलो की भ्रमामध्ये पडणार। ही शिष्याची अडचण आहे। काही दृष्टीसची न दिसे मनास तेही न भासे, न भासे न दिसे कैसे ओळखावे। आत्मवस्तू अशी आहे की डोळ्यांना दिसत नाही, मनाला भासत नाही, मग न दिसणाऱ्या आणि न भासणाऱ्या परब्रह्माला ओळखावं तरी कसं? न भासे न दिसे कैसे ओळखावे। आपल्याला सवयच मुळात आपल्या मनाच्या मार्फत, इंद्रियांच्या मार्फत, बुद्धीच्या मार्फत ओळख करून घेण्याची आहे। समजा कुणी आपल्याला म्हटलं की अहो आपली परवा भेट झाली, आणि समजा भेट झाली नसेल तर आपण म्हणू की अहो तुम्ही कुठे भेटला होता। समजा पलीकडच्या व्यक्तीनं असं सांगितलं की अहो माझी स्वप्नात तुमच्याशी भेट झाली, तर आपण ती भेट मानू का? आपल्याला काय सवय आहे? व्यक्ती प्रत्यक्ष समोर आली पाहिजे, आपल्याशी किमान संभाषण, किमान नजरानजर तरी झाली पाहिजे, तर आपण म्हणू की हो आपली भेट झाली होती। तो जर म्हणत असेल
अहो मला स्वप्न पडलेलं आणि स्वप्नात आपण भेटलेलो, तर त्या भेटीला काही आपण खरं मानणार नाही. का मानणार नाही? कारण आपण इंद्रियांवर आणि अनुभवांवर विसंबून आहोत म्हणून. अर्थात आता स्वप्न हाही भ्रमच आहे, तसंच परमार्थदृष्ट्या आपली असलेली ही जागृतीसुद्धा भ्रमच आहे. कारण आपल्याला होणारं ज्ञान हे इंद्रियांच्या मार्फत होणारं भ्रमरूप ज्ञान आहे, मिथ्या ज्ञान आहे. मिथ्याचा खरा अर्थ असा आहे की न टिकणारं, शाश्वत नसलेलं ज्ञान आहे. आत्मवस्तू ही आधार रूपानं आहे. आत्मवस्तू खरं म्हणजे ना कल्पना करते ना संकल्प करते, ती काहीच करत नाही, पण आधार रूपानं सर्वत्र व्यापून आहे. इमारतीचा पाया असतो पहा. आता इमारतीचा असलेला पाया प्रत्येक मजल्यावरच्या प्रत्येक घरात असतो का? पण प्रत्येक मजला आणि त्यावरचं प्रत्येक घर त्या पायामुळंच अस्तित्वाला आलेलं आहे. पाया नसेल तर इमारत पडून जाईल, पण पाया प्रत्येक घरात दिसत नाही. प्रत्येक घरातील व्यक्ती वेगवेगळ्या, प्रत्येक व्यक्तीचं प्रारब्ध वेगवेगळं, प्रत्येक घर वेगवेगळ्या पद्धतीनं सजवलेलं दिसेल, पण पाया दिसत नाही. पायावर इमारत मात्र उभी आहे. तसं आत्मवस्तूचं आहे. काही दृष्टीस न दिसे, मनास तेही न भासे. पण दृष्टी आणि मन आत्मवस्तूमुळे कार्य करू शकते. शिष्य म्हणतोय, न भासे न दिसे कैसे ओळखावे. जर मला माझ्या अनुभवालाच ते येत नसेल तर त्याची ओळख कशी करून घ्यावी. प्रश्न इथे थांबत नाहीत शिष्याचे. पुढे पहा तो काय विचारतोय. पाहो जाता निराकार, मनासी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार भरला वाटे. कोणत्याही माध्यमाने त्याला ओळखायला गेलं की ज्या माध्यमानं ओळखायला जावं ते माध्यम अपुरं पडतं. पाहू जाता निराकार, आकारच नाही त्याला, मग त्याला पाहता कसं येईल. मनासी पडे शून्य आकार, उघडच आहे. मनानं अनुमान करायला जावं, अंदाज बांधायला जावा, कल्पना संकल्प विकल्प करायला जावेत तर मन शून्याकार होऊन जातं. कारण त्याच्यापाशी ना संकल्प आहे, ना विकल्प आहे, ना कल्पना आहे. अंतःचक्षूंपुढे त्याची कल्पना करावी म्हटलं तर सर्व अंधकार भरला आहे असं वाटतं. तुझ्या डोळ्याला काय दिसते असं जर कोणी विचारलं तर आपण साहजिकच दृश्य असं उत्तर देतो. पापणी मिटल्यावर काय दिसतं तर अंधकार दिसतो. वस्तुस्थिती अशी आहे की या दोन्हीही गोष्टी आपल्याला दिसतात, याचं आपल्याला ज्ञान होतं. अंधारसुद्धा दिसतो, प्रकाश किंवा वस्तूसुद्धा दिसते. या दोन्हीही गोष्टी दिसतात कारण आत आत्मप्रकाश आहे म्हणून. एकदा असं झालं, शिष्यानं सद्गुरूंना विचारलं की आत्मप्रकाश काय असतो. सद्गुरू शिष्याला म्हणाले, डोळे मीट. शिष्यानं डोळे मिटले. सद्गुरू म्हणाले, काय दिसतंय. शिष्य म्हणाला, अंधकार दिसतोय. सद्गुरू म्हणाले, हा अंधकार ज्या प्रकाशामुळे तुला दिसतोय त्यालाच आत्मप्रकाश म्हणतात. हा आत्मप्रकाश आता डोळ्यांनी कसा दिसणार. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्या डोळ्यांनी डोळा पाहतो त्या डोळ्याला आतला डोळा दिसत नाही. आतला डोळा सद्गुरू कृपेने उघडतो. माऊलींना हेच सांगायचं आहे की आत्मवस्तू चर्मचक्षूंना दिसत नाही. मग मनसुद्धा आत्मवस्तूच्या सापेक्ष सूक्ष्म कुठे राहिलं, स्थूलच आहे. मनालाही तो अनुभव येत नाही. मग शिष्य म्हणतोय की कल्पनेनं कल्पू गेलं म्हणजे अंतःचक्षूंनी जर पाहायला गेलं तर पुढे अंधकारच दिसतो. मग याला पाहायचं कसं. कल्पू जाता वाटे काळे, ब्रह्म काळे ना पिवळे, आरक्त निळे ना ढवळे, वर्णरहित. कोणत्याच रंगांमध्ये ते बसत नाही हे तर संतांनी सांगूनच ठेवलेलं आहे. वेदांनी श्रुतींनी सांगून ठेवलेलं आहे. ते ना काळा आहे, ना पिवळा आहे, ना निळा आहे, ना धवला आहे. वर्णरहित असलेलं ब्रह्म, वर्णरहित असलेली आत्मवस्तू बघायची कशी. जया वर्णव्यक्ती नसे, भासाहून अनारिसे, रूपची नाही कैसे ओळखावे. ज्याला वर्ण नाही, जे अव्यक्त आहे
ज्याला रूपही नाही असं भासाहूनही विलक्षण असलेलं ब्रह्म ओळखायचं कसं? एका मागून एक शिष्य प्रश्न विचारतोय. प्रश्नांचा गाभा एकच आहे. आत्मवस्तूचा अनुभव कसा घ्यायचा, कशा पद्धतीनं घ्यायचा? बरं, पद्धत हा शब्द वापरणं पण चूक आहे, कारण पद्धत म्हटलं की तिथं द्वैत आलं, तिथं काहीतरी कर्म आलं, तिथं काहीतरी पद्धती आली. आत्मवस्तूची प्रचिती या कोणत्याच न्यायामध्ये बसत नाही, तर मग त्याला प्राप्त कसं करायचं हा त्याचा प्रश्न आहे. पुढे शिष्य काय म्हणतोय पहा. न दिसता ओळखणं किती धरावी आपण, हे तो श्रमासीच कारण होत असे. जो निर्गुण गुणातीत, जो अदृश्य अव्यक्त, जो अचिंत्य चिंतनातीत परमपुरुष. आत्मवस्तू यालाच परमपुरुष म्हणतात, त्यालाच आत्मा म्हणतात, त्यालाच परब्रह्म म्हणतात. तो कसा आहे? निर्गुण आहे, गुणातीत आहे, अदृश्य अव्यक्त आहे, चिंतनामध्ये न बसणारा असा अचिंत्य आहे. त्याला ओळखायला गेलं तर त्याची ओळख होत नाही, बघायला गेलं तर तो दिसत नाही. असं काहीही करायला गेलं तरी केवळ श्रम पदरात पडतात, असं शिष्य म्हणतोय. आत्मवस्तूची ओळख व्हावी या प्रामाणिक हेतूमुळे हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की आपली भूमिका अशी आहे की देव असला काय आणि नसला काय तरी चालेल, पण प्रपंच पाहिजे. देव आपल्याला पाहिजेच असं आपल्याला वाटत नाही. महाराज एके ठिकाणी म्हणतात की भगवंताची नड उत्पन्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण त्या वाटेवर चालणार नाही. भरलेलं ताट आहे पंचपक्वान्नांनी, त्यात लोणच्याचं एखादं बोट असावं, तसा आपल्या जीवनामध्ये परमार्थ आहे असं श्री महाराज म्हणतात. श्री महाराज म्हणतायत संपूर्ण ताट परमार्थाचं झालं पाहिजे तर भगवंताची प्रचिती येईल. समर्थ जो शिष्याचा प्रश्न सांगतायत तो शिष्य प्रामाणिक भूमिकेमध्ये आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. खरोखरची तळमळ आहे की आत्मवस्तू काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे, आणि म्हणून त्याबद्दलचे अनेक प्रश्न तो सद्गुरूंना विचारत आहे. निर्गुण गुणातीत असलेलं, अदृश्य अव्यक्त असलेलं, अचिंत्य चिंतनातीत असलेलं आत्मवस्तूचं स्वरूप, त्याचा अनुभव प्राप्त व्हावा, होत नाहीये तर आता मग काय करू मी, असा हा प्रश्न आहे. अचिंत्य तेची चिंतावे, अव्यक्त असं आठवावे, निर्गुण असं ओळखावे कोणी परी. चिंतनात जे बसत नाही त्याचं चिंतन तुम्ही करा असं सांगता. अव्यक्त आहे त्याला आठवा असं सांगता. सद्गुरू म्हणत नाहीत का भगवंताला आठवा, नाम घ्या, ध्यान करा, म्हणजे काय अचिंत्य वस्तूचं चिंतन करा, निर्गुणाला ओळखा. आता गुणातीत जे आहे त्याला ओळखायचं कसं, असे मुख्य प्रश्न शिष्य विचारत आहे. जे दृष्टी सची न पडे, जे मनासही नातुडे, तया कैसे पाहणे घडे निर्गुणासी. डोळ्यांना न दिसणारं, मनाच्या कक्षेतही न येणारं असं हे निर्गुण स्वरूप आहे, त्याला पाहणं कसं बरं शक्य होईल, असा प्रेमळ प्रश्न शिष्य विचारतो. असंगाचा संग धरणे, निरावलंबी वास करणे, निःशब्दासी अनुवादणे कोणे परी. किती सुंदर पद्धतीने समर्थांनी मांडलंय पहा. असंग आहे त्याचा संग करायचा, निरालंब म्हणजे आधाररहित असलेला आहे त्याच्या आधारानं राहायचं, निःशब्दाचा अनुवाद करायचा, कशा पद्धतीनं हे करू असं शिष्य विचारतोय. अचिंत्यासी चिंतू जाता, निर्विकल्पासी कल्पिता, अद्वैताचे ध्यान करिता द्वैताची उठे. मुख्य अट काय आहे आत्मवस्तू प्राप्तीची, की द्वैताला मागे टाकून अद्वैतात गेलं पाहिजे. शिष्य प्रश्न विचारतोय की मुळात जी वस्तू अचिंत्य आहे, मुळात जी निर्विकल्प वस्तू आहे, त्याची जर मी कल्पना करायला गेलो, त्याचं जर मी चिंतन करायला गेलो, किंवा त्याचं जर मी ध्यान करायला गेलो, तर मीच द्वैतामध्ये येतो. आता जर द्वैतातच आलो तर द्वैत वाढत जातं, ही मुख्य अडचण आहे.
सद्गुरू सांगतायत द्वैताला बाजूला टाकायचं, पण सद्गुरू साधना देतायत. आता साधन कशानं करायचं? देह, मन, बुद्धी याचा वापर करून तर साधन करायचं. पण देह, मन, बुद्धी हे सर्व द्वैतालाच कारणीभूत ठरतं. मग साधन करायला गेल्यानंतर मी द्वैतात जातो आणि आत्मवस्तू मात्र अद्वैत आहे. मग हे कोडं कसं सुटायचं असा प्रश्न आहे. पुढे शिष्य काय म्हणतोय पहा. आता ध्यानची सोडावे, अनुसंधान ते मोडावे, तरी मागू ते पडावे महासंशयी. आता जर मी असं गृहीत धरलं, गृहीत म्हणण्यापेक्षा शिष्याची अशी धारणाच आहे की साधन करायला गेल्यानंतर मी द्वैतात जातो. पण म्हणून जर मी साधन सोडून दिलं तर मग संशय आणखीन वाढतो. संशय म्हणजेच देहबुद्धी. ध्यान करायला गेल्यावर मी द्वैतात जातोय किंवा अनुसंधान राखायला गेल्यानंतर मी द्वैतात जातोय. का? कारण अहो ज्याचं अनुसंधान राखायचं ती गोष्ट म्हणजे आत्मवस्तू संधान साधता न येणारी अशीच आहे. गुणातीत जे आहे त्याबद्दलचं संधान कसं साधणार? जे अचिंत्य आहे त्याबद्दलचं ध्यान कसं करणार? मग आता असं करूया, ध्यानही सोडून देऊ आणि अनुसंधानही सोडून देऊ. पण असं केलं तर मग शिष्य म्हणतोय, तरी मागू ते पडावे महासंशयी. साधनच जर टाकून दिलं तर मग संशय मात्र बळावतो, अहंकार, देहबुद्धी मात्र बळावते. अर्थात तेही शिष्याला नको आहे, अशी त्याची अडचण निर्माण झालेली आहे. द्वैताच्या भेणे अंतरी वस्तू न पाहिजे तरी, तेणे समाधाना उरी कदा असे चिना. ध्यान करायला गेलं किंवा अनुसंधान करायला गेलं तर द्वैताची भीती आहे आणि म्हणून जर ते सोडून दिलं तर मग आत्मवस्तू कशी प्राप्त होणार? अंतःकरणात शाश्वत समाधान कसं लाभणार? असा शिष्याचा प्रश्न. अतिशय प्रामाणिकपणे त्याने हे प्रश्न विचारले. तो हे जाणून आहे की आत्मवस्तू प्राप्तीसाठी साधना करावीच लागेल, पण तरीही प्रश्न उपस्थित करतोय की आत्मवस्तूचं स्वरूप अचिंत्य आहे, निर्विकल्प आहे, निर्गुण आहे. अशा स्वरूपाचं साधन कसं करता येईल? कारण माझ्यापाशी तर देहभाव आहे. देह, मन, बुद्धी हीच तर साधना आहेत. ऐकायला बरं वाटतं की एक काटा काढला, दुसऱ्या काट्यानं तो काढला, मग दोन्ही काटे टाकून दिले. अहो पण जे निर्गुण आहे, निराकार आहे, अचिंत्य आहे त्याबद्दल कल्पना तरी कशी करायची? त्याचं अनुसंधान, त्याचं नाम, त्याचं ध्यान कसं करायचं? आणि जर ते करायला गेलं तर मी परत द्वैतात अडकतो. मला तर जायचं आहे अद्वैताकडं. तर मग हा गुंता कसा सुटणार? असा हा प्रश्न. या प्रश्नाच्या उत्तराकडे सद्गुरू आलेले आहेत आणि ते कशा पद्धतीनं हे उत्तर देतात ते आता आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.